Look, India's been, they're my friends and he's my friend. And, the end of the war with Pakistan at my request, and that was great. And Pakistan did also, we did a lot of great settlements, including the recent one, as you know, with Cambodia and blah, blah, blah. I did a good job in about 5 different wars. You think I'll get credit for it? No. Will I get credit for it? She'll say yes. No. साधारणतः गेल्या 3 महिन्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून त्यांची कार्य करण्याची पद्धत जर आपण पाहिली तर ते मोठमोठ्या घोषणा करतात आणि त्यानंतर त्यावरनं घुमजाव पण करतात. एक उद्योगपती म्हणून त्यांची काम करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ते प्रामुख्याने अशा प्रकारचा दबाव टाकतात आणि दबाव टाकल्यानंतर ते आपला जो प्रतिस्पर्धी आहे त्याला चर्चेसाठी, सौदेबाजी करण्यासाठी, बार्गेनिंग करण्यासाठी तयार करतात. त्यामुळे मला असं वाटतं की हा भारत आणि अमेरिका ह्या दोघांमध्ये पण त्यांची व्यापारी मंडळं गेल्या 1.5 महिन्यांपासून चर्चा करतात. यामध्ये कृषी क्षेत्र एक असं क्षेत्र आहे ज्यामध्ये भारत कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करणार नाही किंवा टेरिफ कमी करणार नाही याची कल्पना डोनाल्ड ट्रम्पला आहे. त्यामुळे कुठेतरी भारतावरती दबाव टाकणं, त्याचप्रमाणे भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान नुकतंच जो मुक्त व्यापार करार झालेला आहे तो एक पद्धतीने डॉलरला दिला गेलेला शह आहे. कारण हा जो मुक्त व्यापार करार आहे भारत आणि इंग्लंड मधला तो पाऊंडमध्ये होणार आहे. त्यामुळे कुठेतरी भारताला इंग्लंडची मोठी मार्केट मिळेल, युरोपचं मार्केट मिळेल आणि याचंही कुठेतरी शल्य हे डोनाल्ड ट्रम्प यांना आहे. दुसरं, त्यांना रशिया युक्रेन युद्ध सोडवता आलेलं नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी पुतीन यांना देखील शिक्षा करण्यासाठी पुतीनची जे व्यापार करतायत त्यांचा ते सातत्याने उल्लेख करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक पद्धतीने त्यांच्या प्रेशर पॉलिटिक्सचा भाग आहे.